इथं अचानक माहिती झालं की ह्या मॅडम आहेत. यांचं एक यूट्यूब चॅनल आहे. मॅडम तुमच्या चॅनलचं नाव सांगा. नमस्कार, मी लाईफ गुरु कविता जाधव. माझ्या चॅनलचं नाव आहे कविता शिंदे जाधव. नक्की सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मॅडमचा प्रवास तुम्हाला सगळा पूर्ण प्रवास बघायला मिळणार आहे. खूप एक्साइटिंग गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत ज्या की तुम्हाला पहिल्यांदाच कळणार आहे. स्टे ट्यून विथ अस. बाय बाय. हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. कशा आहात सगळे? स्वागत आहे तुमचं करिश्मा लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर. तर आज आम्ही चाललेलो आहे कात्रजला. मम्मीचं काम आहे म्हणून तिकडं जाणार आहे आम्ही. पॅकिंग वगैरे चालली आहे. पॅकिंग झाल्यावर आम्ही निघणार. फ्रेंड्स नमस्कार, गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं करिश्मा लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवरती. कशा आहात सगळे? मजेत ना? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर मस्त राहा, सुस्त राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. आणि फ्रेंड्स, आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मी व्हिडिओ स्टार्टच केलेला नाही आहे सकाळपासून. आम्ही चाललेलो आहे बाहेर आणि मला झालेला उशीर ऑलरेडी इथंच, त्यामुळे घाई चाललेली आहे. तर चला, कुठं चाललेलं आहे तुम्हाला नेणारच आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. आपण उशीर झाला आहे त्यामुळे व्हिडिओ नंतर शूट करू. चला मग फ्रेंड्स, घरातलं आवरलं आणि आम्ही निघालो आहे आता बाहेर जाण्यासाठी. काय विषय ते पुढं सांगतेच तुम्हाला. त्या अगोदर ही गाडी बघा. ही मिस्टरांची गाडी आहे. 11 ते 12 वर्ष झाले म्हणले त्यांच्या गाडीला. पूर्णपणे खराब झालेली आहे. तर नवीन गाडी घ्यायचा विचार केला होता, पण ते म्हणतात आहे ना तुझी गाडी, कशाला घ्यायची, म्हणून ती माझी गाडी वापरतात. बाकी काही विषय नाही आहे, ऑलरेडी त्यांच्याकडे गाडी आहे. ठीक आहे. तर आम्ही निघालो जाण्यासाठी. तेव्हा जेव्हा आम्हाला कात्रजला जायचं असतं तेव्हा दगडूशेठ हलवाईचं मंदिर लागतंच. नशिबाने आम्ही इथून दरवेळेस दर्शन घेऊन जातो. तर तुम्ही पण दर्शन घ्या. मी शूट केलेलं आहे. कोणाकोणाला गणपती बाप्पाचे दर्शन झाले पटकन कमेंटमध्ये मला सांगा. तर आज माझ्यासाठी आहे खूप 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 आनंदाचा दिवस. परत एकदा खूप खास क्षण. आणि हेच खास क्षण माझ्या आयुष्यात आधी पण आले होते आणि त्या दिवशी माझा ॲक्सिडेंट झाला होता. तरी पण मी ते आनंदाचे क्षण मिळवण्यासाठी, ॲक्सिडेंट झाला तरी मी उठून गेली होती तिथपर्यंत. तुम्हाला आता विषय समजलाच असेल मला काय बोलायचं आहे. तर फायनली मी इकडे कात्रजला पोहोचली होती आणि हे आहे कात्रजचा चौक. आणि कात्रजला म्हणल्यावर एवढी गर्दी असते ना, बस कधी विचारू नका. तरी आम्ही आता महत्त्वाचं काम होता, यावंच लागलं एवढं भर उन्हात आणायचं. तरी आम्ही लवकर निघण्याचा प्रयत्न केला. निघायला आम्हाला 9 साडेनऊ वाजले, त्यामुळे उशीरच झाला जरा इकडे पोहोचायला. निघायचं होतं लवकर, पण घरातलं आवरून निघालं की मग टेन्शन नाही राहत. आणि ही ती कात्रजची जत्रा, काय म्हणते त्याला, वंडर सिटी. इथं आम्ही गेलो होतो. तुम्ही गेलेत का नक्की सांगा. तिथून येताना आम्हाला हे वडापाव लागतं रस्त्यामध्ये. तर स्पेशल वडापाव आहे कात्रजचा. घरचा नाही घरी ना बाहेरचा गोंधळ करी. ते ATM मशीन बी बंद होती पार, तिथं टाइमपास झाला आमचा. आलो आम्ही आधी तिथं इकडं. पण काय आता घरचा नाही घरी ना बाहेरचा गोंधळ करी. मॅडम बाहेर चालल्यात आणि आता आम्ही आलो. आम्हाला चाबी बी भेटली बघा. चाबी बी भेटली आम्हाला. असा अधिकार पाहिजे. ही घे चाबी. घाल गोंधळ काय घालायचं ते. चला, आज लय आनंदाचा दिवस आहे आमच्यासाठी. दादा हाय. चला, बेस्ट ऑफ तुम्हाला बी बेस्ट ऑफ लक. चला आता थांबतो, आम्ही आवरतो, निघतो. लवकर या जरा. हाय का लोकेशन ओळखीचा? मॅडम गेल्यात बाहेर. आता घरातला नाही घरात आणि बाहेरचा. हे बघा, या हंडीमध्ये मॅडमने दही बनवला होता. मी व्हिडिओ बघितला होता. हे हंडी आहे दही बनवायची. ही घेऊन जाणार आहे आता मी दही बनवायला. नाही बाबा, आपण घेऊ आपली नवीन एक. आई शपथ, कुठं कुठं काय काय. चला, आम्ही येताना आहे ना वडापाव घेतले होते. तर आता वडापाव वगैरे खाते, लगेच आवरायला सुरुवात करते. आवरलं की मग मला जायचंय. तर करा कंटिन्यू, बोलते थोड्या वेळात. फ्रेंड्स, घरातून आम्ही नाश्ता वगैरे करून नव्हतो निघालो, त्यामुळे येताना आम्हाला वडापावची गाडी दिसली. तिथूनच वडापाव घेत असते मी नेहमी. कात्रजला आल्यावर खूप छान वडापाव असतं. मग आम्ही नाश्ता वगैरे केला, आवरलं. तर कशी दिसतीये मी सांगा बरं. छान साडी घातली. आरशात तरी दिसतीये का? अरे हां, हे बघा, अशी साडी घातली. कशी दिसती? फुल लुकमध्ये तुम्हाला दिसणार नाही. असं धरावं कॅफे ना, हे बी इथंच आहेत. हां, असंच धरा. आता बघा कशी दिसतीये साडी, मला नक्कीच सांगा कमेंट करून. पटपट कशी दिसते? कशी दिसते मी? छान छान. तारीफ चांगली करा, अशी आवडली. यूट्यूब फॅमिलीला आवडेल अशी तारीफ करा. छान 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 छान. एवढं शॉर्टकट मध्ये नाही. एक नंबर एक नंबर. सुंदर सुंदर, अति सुंदर. चांगली शायरी मध्ये करा की एखाद्या. शायरी मध्ये करा की, शायरी मध्ये तारीफ करा.
शायरी येत नाही ना. गुलाब का फूल भी तुम्हारे सामने फीका लगता है गुलाब क्योंकि का- वो उस गुलाब से ज्यादा मेरा ये गुलाब अच्छा लगता है असं म्हणा ना. तर चला मी कशी कशी दिसते कमेंट करून पटकन सांगा. आता मी निघते, उशीर झालेला आहे आवडताच. आधी तिथं येईल मी रिटर्न येऊस तर तुम्ही करा कंटिन्यू. फ्रेंड्स चला आज फायनली सांगून देते तुम्हाला. ग्रो मोशनवर स्टोरी सांगण्यासाठी आलेली आहे मी. जेव्हा की माझं खूप स्वप्न होतं की या चॅनलवर यायचं आणि माझी स्टोरी सांगायची. माझी खूप दिवसाची इच्छा होती आणि ती आधी पूर्ण पण झाली होती. सविस्तर मी पुढे सांगते. इकडे आली आहे बघा. ओळखा बरं पटकन कमेंटमध्ये सांगा मला. स्टुडिओ बघायला आलो आहे आम्ही. यांचा पॉडकास्ट घ्यायचा इथं उभं राहून. नाही बाबा. हे मोठे बिझनेसमॅन आहेत. यांनी बिझनेस कसा उभा केला बिझनेस कसं काय उभा केला, कसं काय फायदा आहे का तोटा आहे ते सांगतील तुम्हाला. तर चला मग आज परत एकदा आपल्यासाठी आनंदाचा दिवस. बाकीचं मी बोलते नंतर. मिस्टर मला फक्त सोडायला आले होते, त्यानंतर ते निघून गेले कारण मग मयांकडे पण लक्ष द्यायचं होतं आणि इथं मला टाईम लागला असता कारण एक स्टोरी तर होतीच माझी ग्रो मोशन चॅनलवर. पण त्यानंतर या मॅडमचं पण एक कविता शिंदे जाधव म्हणून चॅनल आहे, तर त्या चॅनलवर सुद्धा पॉडकास्ट होता आणि हे इथं आल्यानंतर मला कळालं. मग मी म्हणलं चला आता मॅडम बोलतच आहे तर मग देऊन द्यावं पॉडकास्ट आणि मला होईल तेवढे पॉडकास्ट द्यायचे. तर छोटासा एक पॉडकास्ट झालेला आहे आपला. मला म्हणजे इकडं आल्यानंतर माहिती नव्हतं. इथं अचानक माहिती झालं की ह्या मॅडम आहेत. नमस्कार. यांचं एक यूट्यूब चॅनल आहे. मॅडम तुमच्या चॅनलचं नाव सांगा. नमस्कार, मी लाईफ गुरु कविता जाधव. माझ्या चॅनलचं नाव आहे कविता शिंदे जाधव. नक्की सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मॅडमचा प्रवास तुम्हाला सगळा पूर्ण प्रवास बघायला मिळणार आहे. खूप एक्साइटिंग गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत ज्या की तुम्हाला पहिल्यांदाच कळणार आहे. स्टे ट्यून विथ अस. बाय बाय. हा व्हिडिओ बघा ना बाबा, म्हणजे रीलला टाकता येईल तुम्हाला त्यांच्या पैसे. त्यांच्या चॅनलवर मी पॉडकास्ट दिलेला आहे आत्ता. तर फर्स्ट टाइमच त्यांनी पॉडकास्ट घेतलेला आहे. छान झालंय बघा, लवकरच येईल. मॅडमचं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. इन्स्टा आय डी पण सांगा मॅडम. कविता शिंदे जाधव. ओके, इन्स्टा आय डीला पण बघा, तिकडे पण बघायला भेटेल तुम्हाला शॉर्ट रील. तर फॉलो नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. येस येस. थँक्यू मॅडम. छान वाटलं तुमच्याशी बोलून. येस, मला सुद्धा खूप छान वाटलं. प्रवास खूप छान होता, इंटरेस्टिंग होता. एखादी मूवी बघितल्यासारखं मला वाटलंय. नक्कीच थ्रिल होणार आहे, सगळ्यांना आवडणार आहे. आयुष्याचा पिक्चरच झाला माझा. येस. खरंच. अगं बाळा, तर फ्रेंड्स फायनली ग्रो मोशन या यूट्यूब चॅनलवरती माझी स्टोरी झालेली आणि त्यानंतर अजून एका चॅनलवर पॉडकास्ट पण झालेलं आहे. ते लवकरात लवकर तुम्हाला बघायला मिळेलच. मागच्या वेळेसचा विषय मी तुम्हाला पर्सनल व्हिडिओमध्ये सांगेलच एखाद्या. त्यानंतर मिस्टर घ्यायला आलेत आणि मग आता चाललो आहे आम्ही घरी आणि ही पुण्याची गर्दी. तर माझं खूप स्वप्न होतं या चॅनलवर येण्याचं आणि ते याच्या अगोदरही पूर्ण झालं होतं. पण विषय काय झाला होता की काही कारणास्तव त्यांनी म्हणजे उशीर झाल्यामुळे मी त्यांना स्वतः सांगितलं की पोस्ट करू नका, आता खूप उशीर झालेला आहे. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. इकडं लई मोठे पाहुणे आहेत बाबा. माझ्या स्वागतासाठी आलेत का भेटायला आले? तू गेलती तुला सांगून विसरलं की ते टीव्ही मोबाईलला कनेक्ट होती. हो का? बरं मित्रांनो, आमच्या वहिनी आलेत, लक्ष्मणदादा आलेत, त्यांच्या घरी पाहुणे बी आलेत, ही आदिती ताई बी आहेत. मग मॅडम चॅनल मॉनिटाईज झालं का? मग नाही मी तुमच्या दयाचा हंडा घेऊन जाणार आहे बरं का. ते बाई तिकडं हंडा आल्याच ना व्हिडिओ काढला. अहो त्यांनी या हंड्यामध्ये दही बनवून व्हिडिओ काढला होता. मग मी आल्याला व्हिडिओ काढला या हांडीमध्ये. मी म्हणलं आता ही हांडीच घेऊन जाते, याच्यात दही जमत जाईल. हा बघा की सपोर्ट करायचा आमच्या मॅडमला. वहिनीचा बी एखादा चॅनल खोलू, वहिनी बोलतील बघा आमच्यासारखे. तर लक्ष्मण दादा आले तिकडे. त्यानंतर सगळेच पाहुणे बी आहेत. पाहुणे बी इकडे आहेत. पाहुणे हो तुमचे पाहुणे. मी लक्ष्मण दादा बाहेरगावी गेलते, मला भेटायला आले एवढ्या लांबून. करिश्मा आली म्हणले की कात्रजला 500 किलोमीटरहून गाडीवर आले. आले का नाही? हो, सकाळचे निघाले होते, आता पोहोचले. धन्यवाद आल्याबद्दल. तर चला मग आता काय नाही, आम्ही इकडं आता चहा पाणी घेऊ. यांचे जेवण वगैरे दुपारी झाले. मी तर उपाशीच आहे आज. फक्त उपवासाचं फळ भेटलं देवाने. आज गुरुवार प्रसाद दिला. हे आज काय माहितीये का तुला? आज गुरुवार, स्वामी समर्थांचा वार. त्या दिवशी तू गेली, काहीतरी काम करून आली, बेस्ट. त्याचं फळ खूप मोठं भेटणार आहे. माझा आशीर्वाद तुला. थँक्यू.
आदिती ताईला बी सपोर्ट करा बरं का, लई छान छान बोलतात, शिकून घेतात हळूहळू. पण असे नाही बोलतात ते, असे तर विचारू नका, माझ्या डोकं हँग होऊन जातं, मला बी बोलता येत नाही असं. पण कॅमेरा ऑन केल्यावर एवढं नाही. हां, एक टॉपिक आहे आपल्याकडं, ते सांगते मी तुम्हाला. तर मित्रांनो, आदिती ताईच्या चॅनलला नक्की सपोर्ट करा. आणि आता इकडे आली मी, आम्ही चहा पाणी घेऊन लवकर निघणार आहे. उद्या एक कोणीतरी असे व्यक्ती येणार आहेत उद्या माझ्या घरी, जे बघून तुम्हाला शॉक वाटणार की कसं काय कशामुळं वगैरे. तर असू द्या, ते आल्यावरच दाखवीन, मी सांगेन. हे बघा, हे शॉक झाले तर यायच्या अगोदर. पण उद्या सकाळी पाहुणे येणार आहेत, नाही तर मी आज रात्री इकडंच थांबली असती. आणि ते पाहुणे ते पण बिचारे इम्पॉर्टंट आहेत यांच्यासारखेच, त्यामुळं. आपल्या व्यतिरिक्त कोण आहे? असू द्या ना आपल्या. कोण आहे? कोण आहे असं? वहिनी, आम्हीच बोलू. तुमच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट कोण असू शकतं का मला? हा वहिनी, इकडं पाहिजे इकडं. ए, तुझ्या हाईटला आलो आम्ही. तुमच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट मला कोणी असू शकतं का म्हणलं. पण मग जे येणार आहेत ते बी इम्पॉर्टंट आहेत, तुम्हाला सांगितल्यावर कळण. ते बी तेवढेच आम्ही इम्पॉर्टंट आहे. युट्यूबवरच बघू कोण आले. युट्यूबवर बघा, पण मला जावं लागते म्हणते हो. मला ना थांबायची इच्छा होती. आदिती ताईसोबत छान आम्ही रील्स व्हिडिओ शूट केले असते, इच्छा होती थांबायची. पण आता ते पाहुणे पण इम्पॉर्टंट आहे, बिचारे माझ्या भरोश्यावर येत आहेत आणि मग परत नाही चांगलं वाटणार. तसं ते उद्या माझ्याकडे येऊन इकडे येणार आहेत कात्रजला, लक्ष्मण दादाकडे. असे पाहुणे आहेत ते. असं कोण आहे? वहिनीलाच माहित नाही बाई. लक्ष्मण दादाला माहित आहे, वहिनीला माहित नाही. बघितलं का? कोण आहे? हं? तुला मी सांगेल नंतर. तर चला मित्रांनो, आज माझ्यासाठी एवढा आनंदाचा, एवढा हॅपी दिवस आहे ना, मी तुम्हाला सांगू शकत नाही. ते एक मॅडम होते, त्यांनी पण छान पॉडकास्ट घेतला, तो पण तुम्ही बघा. त्यानंतर ग्रो मोशनवर पण दिलेला आहे, तो पण बघा. आणि अजून 2-3 चॅनलचे आलेले आहेत, ते आपण हळूहळू बघू. पण सगळ्या जलने वालो की तू असे और आगे बढ़ेंगे, नावं ठेवत बसा. हे काय आहे असं? बेस्ट ऑफ लक कसं करायचं? असं हे हा. असंच कर. ते असं म्हणते बाय, ते असं ते मैत्री असते हो. तू बरं असं बेस्ट ऑफ लक म्हणतात. असं करायचं. सांग रे बाबा. तर मला नाही येत हो. काय बोलत होती बाई मी? असं काय म्हणत होती हो मी? विसरली बघा तुमच्या या नादामध्ये. बरं जाऊ द्या, छान पॉडकास्ट झालेले आहेत, तुम्ही बघा. आणि असं फिरवायचं ते तू. बोला की, लई मोटिवेशन देता तुमच्या चॅनलवर. बोला की आमच्या चॅनलवर जरा आम्हाला कोण हा, support support करा. करत नाही. आम्हाला सपोर्ट करा की. केला की हा, बेस्ट ऑफ लक. तुमचा आमच्या जीवनात सपोर्ट आहेच, त्यात काही विषयच नाही. पण चॅनलवर सपोर्ट करा हो, बोला जा जरा. तर आपल्या चॅनलचं प्रमोशन करते हुशार. कुठं चॅनेल अजून कुठंच काय नाही. आपल्याच चॅनलचं करते मी. म्हणलं माझ्या मी channel ला काय support म्हटलं, करा. लवकर सपोर्ट करा आमच्या मॅडमचा. आणि लवकरात लवकर पॉडकास्ट 4थी का 5वी येणार आहे मॅडमच्या. आता 3 झाल्या. लय आता पॉडकास्ट 4, देणार आहे 5, आणि 6. जळणाऱ्यांची अशी जळून जळून करपून टाकणार आहे. तिकडे वाईट कमेंट करा, नाही तर जीव द्या, नाही तर जळा तिकडे, पार करपून पार राख होऊन जा. काय फरक पडत नाही, कारण शेवटी ज्याची जशी मानसिकता तो तसाच रुकणार आहे. आपण कितीही चांगलं सांगा तरी ते म्हणतील मेरे मुर्गे की काय गं? काय तंगडी एकच टांग. तर चला मित्रांनो, आता माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी खूप सारं प्रेम, मी खूप हॅप्पी आहे त्यामुळे. आणि माझ्या जळणाऱ्या लोकांसाठी पण थँक्यू सो मच की तुम्ही माझ्यावर एवढे जळले नसते, वाईट कमेंट केले नसते, तर मी आज इथपर्यंत पोहोचली नसती, माझं कुठंतरी नाव झालं नसतं. वाईट बोलणं पण तितकंच गरजेचं आहे, तिथं गेल्यावर शिकली मी. मला ते सांगत होते की जोपर्यंत लोक वाईट बोलत नाही तोपर्यंत आपण कुठं झडकत बी नाही, आपली प्रसिद्धी बी होत नाही. वाईट बोलणं बी गरजेचं आहे, असं मला त्या मॅडम सांगत होत्या. हां, लोकांनी फक्त चांगलं बोलून चालत नाही, वाईट बोलणं बी गरजेचं आहे. तेव्हा मला कळतं. एक जणांनी कमेंट केली, मला म्हणते करिश्मा तू 3ची स्टोरी लावते, मग तुझ्या चॅनल परिणाम होईल. खरं आहे का? नाही, कोण म्हणलं असं? कमेंट केली. नाही, असं काही नसतं. कम्युनिटीला आपण कोणाचा व्हिडिओ शेअर करू शकतो, परिणामचा काय तुझ्या संबंध? चॅनलवर प्रॉब्लेम येईल, कशाला सपोर्ट कर नाही, असे म्हणत होते. आता ते काय मागं खेचणे. अहो, एक कमेंट सांगते तुम्हाला, त्या दलिंदरची कमेंट मी उडवली. त्याने लाईव्ह स्टोरी पॉडकास्टवर बी कमेंट केली, डिलीट केली, तरी परत केली 2-3 वेळेस कमेंट केल्या. आणि मग परत तुमच्या चॅनलवर केली 2-3 वेळेस, ती पण डिलीट केली. आणि माझ्याही चॅनलवर केलं, मग मी ब्लॉक केलं, मग मी डिलीट केली. त्याचं म्हणणं काय होतं, तुम्ही 2023ला चॅनल उघडला होता. अरे टाइमपाससाठी उघडला होता, असं काही सपोर्ट करा किंवा ती काही सांगत बी नव्हती, काय उघड टाइमपास म्हणून करायची, त्याला नाही म्हणत. आता हे फर्स्ट टाइम इथं खरंच त्यांना मेहनत करायची आहे, खरंच ते व्हिडिओ बनवायचे आहेत, त्यामुळे ते आता म्हटलं मी पहिल्यांदा चॅनल उघडलं. किती लोक नालायक राहतात, किती लक्ष ठेवून राहतात ना. हे दुसरं तिसरं कोण नाही, हे 2023 मेलेलं
मुर्दे येत. बरोबर का? पण काय करायचं यांना काय करायचंय, कोणाचं काय नाही. लाईफ चेंज नाही होऊ शकत का नंतर? थांब. बरं आहे ना 2023 मी तेच म्हणते, माणसाचे दिवस सारखेच राहून जातात. आता माझी लाईफ चेंज झाली, दुसऱ्याची नाही होऊ शकत का? काय बोलता राव तुम्ही. थोडंसं चांगले कमेंट करा. जा नसतील जमत ना एखाद्याला पुढं ढकलायचं तर मागं तरी ढकलू, वळू नका असं म्हणायचे मला. वाचलं मी पण प्रमोशनवर पण बघितलं मग मी तुझे पण, delete- माझ्या इथं पण मी पाहिलं. हम्म. मी म्हणलं जाऊ दे, वाईट लोक असतात ह्या जगात. कोणाकोणाला उत्तर देत बसणार आहे आपण, नाही का? अरे वाईट चित्त म्हणून तरच चांगलं होतं. तुम जलते रहो हम तुम जलन बरकरार रखो हम यूं ही जलाते रहेंगे. तुम ऐसे ही जलते रहो हम आगे बढ़ते रहेंगे. असंच ना. डायलॉग शिकून घ्या. मोटिवेशन करायचंय म्हणल्यावर तुम्हाला चांगले चांगले डायलॉग. कारण जे लोक दुसऱ्यांना मोटिवेशन देतात ते स्वतः कधीच खचून जात नाहीत, तेव्हा तर ते दुसऱ्यांना मोटिवेशन देतात. बरोबर ना? तर मी तर आहेच फुटका मोटिवेशन. बाकी स्ट्रॉंग मोटिवेशन तुम्ही व्हा. आमची अशी काय म्हणते त्याला शुभेच्छा आहे तुम्हाला खूप, की खूप मोठे व्हा, पुढे जा, मोठे मोठे लोकांना ज्ञान द्या. भले लोक ऐकू नाही तर नको ऐकू, आपलं बरोबर करायचं काहीतरी. तर चला मित्रांनो, आता मी चहा पाणी घेतोय. छान वाटलं इकडं आली मी. आता आम्ही निघणार आहे थोड्या वेळामध्ये. तर आज मी खूप हॅपी आहे, त्यामुळे जास्त बडबड केली असेल तर मला माफ करा. वहिनी भेटल्या त्यासाठी हॅपी आहे मी. आता बाकी यांच्याशी गप्पा मारते सगळ्यांशी आणि त्यानंतर मग बोलू आपण घरी गेल्यावर. तर मित्रांनो, आज मी फक्त ग्रोमोशनवर पॉडकास्ट देण्यासाठी स्टोरी सांगण्यासाठी आली होती. त्यानंतर आम्ही चहा वगैरे घेतला, इथं थोड्या वेळ थांबलो. वहिनीच्या आदितीताईच्या आमच्या गप्पा झाल्या. लक्ष्मणदादा पण आले, छान वाटलं. जेव्हा पण मी आदितीताईकडे येते तेव्हा लक्ष्मणदादा वहिनी भेटायला येतातच किंवा मी त्यांच्याकडे जातेच. त्यानंतर आम्हाला निघायचं होतं. नमस्कार मित्रांनो, आता चाललंय होतं आम्ही थोडंसं बसलो, गप्पा वगैरे केल्या. लक्ष्मणदादा मिस्टर वैतागले, यांच्या काही गप्पाच सरत नाही म्हणते. इकडं आली की इकडचेच होऊन जाते, वैतागलेच ते. आदितीताई चाललो, वहिनी चाललो, बाय बाय. लय गप्पा मारल्या आम्ही, एन्जॉय केला, छान छान व्हिडिओ काढलेत. व्हिडिओ इंस्टाग्रामवर बघा, शॉर्ट व्हिडिओ बघा. त्यानंतर भारी वाटलं इकडे येऊन. इकडं आली ना खरंच मन असं मानतच नाही जायला, पण आता जावं लागेल, नाहीतर मग काही खरं नाही. मग फटकेच मारत नाही बरं का? मारता का? बोला की नाही. काय मारणार आहेत, इशारा दिलाय त्यांनी. घरी गेल्यावर काही खरं नाही आता. तर चला निघतो आता आम्ही. बसलो, गप्पा मारलो, चहा वगैरे घेतलं. बराच वेळ इथं गेला गप्पा मारण्यात. कसं आहे, आपल्या लोकांना भेटलं असं जाऊ वाटत नाही लवकर, पण आता जावं लागेल. लेकिन आदितीताई, हम फिर आएंगे भूलना नहीं हमको. आ जाओ, तुम्हारा ही घर है, आ जाओ. हमको भूलना नहीं तो हमसे पूरा कोई नहीं. आपको भेजे में अंदर से याद रखेंगे. भेजे में नहीं रोकोगे तो चलेगा, लेकिन हमको दिल में जरूर रखना. नहीं, इसके अंदर जब स्टोरेज हो जाएगा तभी आपको याद करेंगे ना. हो, स्टोरेज फुल झाल्यावर मलाच काढून फेकणार पहिले. उसका स्टोरेज एवढं वैताग दिलेलं आहे. तर चला मग आता निघतोय आम्ही. व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. घरी गेल्यावर येणं पुढं. चला माझा नवरा हे आदितीताई डोकं पाहते. निघ लवकर करते. आपली बॅग धरली आणि चालली तरी मी मला निघ करते. बरं बाय. जाऊ का? थांबू आता. कॅमेरा चालू झाला म्हणून नको करते. आतापर्यंत जा, निघ. तुझाच पाय निघाला इथनं, लक्षात घे. तुझाच निघाला. जाऊ द्या, आमचं प्रेम तुम्हाला कळलं ना, ही लई महत्वाची गोष्ट आहे. आमचं प्रेम तुम्हाला कळलं ना. हा चला निघू का मग? बाय. या की रिटर्न. हो नाही. चला मित्रांनो, आता जाऊची तोच राहू. बॅग रिटर्न. चला. नको बाई, माझ्या नवरा हाकलून दे, पाठवणार मी नाही का. बाय बाय. चला आता निघतो. हा ओके. आता निघलोय आम्ही. आता फायनली निघलोय. कवाच चाललं होतं. इथं 8 वाजले. अजून आज माझं इंजेक्शन आहे. कसं व्हायचं काय व्हायचं मलाच काही कळना झालंय. टायमिंगवर काही पोहोचत नाही. पुण्याची ट्रॅफिक, घरी जाऊन स्वयंपाक, लई कुठं नाही. चला हाय लक्ष्मण दादा. अचानक भेटले लक्ष्मण दादा आम्हाला. मला गाडीचा नंबर दिसला. गाडीचा नंबर मी टी शर्ट वरून ओळखला. तर
तर फ्रेंड्स लक्ष्मणदादा आणि वहिनी त्यांच्या घरी गेले होते. वहिनीला लक्ष्मणदादाने घरी सोडलं आणि मग परत ते त्यांचं कुठंतरी कामावर चालले होते वाटतं. तर रस्त्यामध्ये आम्हाला दिसले कात्रज चौकामध्ये. मग म्हणजे पहिले सर्वात अगोदर मयंकला दिसले. मग मयंकनी सांगितलं मला लक्ष्मण मामा. तेव्हा कुठं मग 2 शब्द तिथं बोलली. मग आम्ही निघालो आमच्या मार्गाला, लक्ष्मणदादा निघाले त्यांच्या मार्गाला. तर अशा पद्धतीने आम्ही आलो घरी. पण ही पुण्याची ट्रॅफिक म्हणलं ना, कुठंही जायचं म्हणलं की एवढी म्हणजे या गर्दीमधून निघणं वाटतंय तेवढं सोपं नाही आहे. तिकडं जाऊन दवाखान्यात मला इंजेक्शन पण होतं आजचं. त्यानंतर घरी जाऊन स्वयंपाक पण करायचा होता. तर काय आता आलंय बाईच्या जीवनाला म्हणल्यावर सगळं करावं लागतं. त्यानंतर आम्हाला रस्त्यामध्ये शनिवार वाडा लागला बघा. तर इथं पण यायचं आहे आम्हाला एक दिवस. फिरू आता हळूहळू. पण विषय काय झालेला आहे, आता सध्या उन्हाळा आहे ना, ऊन एवढं तापतंय की कुठंच फिरायला जाऊ वाटत नाही. मग काय इकडे भारत माताचा झेंडा दिसला, मग तेवढं पण शूट घेतला. वेलकम बॅक. तर फायनली आम्ही आलोय घरी आणि आम्हाला येऊन झालेलं आहे टाइम अर्धा 1 तास. हे बघा माझ्या नवीन भेटलंय. अर्धा 1 तास झालेला आहे आम्हाला घरी येऊन. त्यानंतर मी आली, झाडू वगैरे मारलं, घरामध्ये आवरलं, कपड्यांच्या घड्या वगैरे घातल्या. त्यानंतर यांनी मला कांदा टमाटर काटून दिली. त्यानंतर मी खिचडी वगैरे टाकलेली आहे ही बघा. आता कारण उशीर झालेला आहे ना, स्वयंपाक कधी करायचं, आता चपात्या कधी करायच्या, भाजी कधी करायची, वैतागलो थकलो आज. एक तर एवढा लांबचा प्रवास, त्यात रस्त्यावरची गर्दी, त्यामुळे जरा उशीरच झाला. मग आता खिचडीच टाकलेली आहे. आता खिचडीच खाऊन झोपणार आहे आम्ही. काय करायचं, उद्या आमच्याकडे पाहुणे पण येणार आहे, मग आवरायचं आहे. तर अशा पद्धतीने आज व्हिडिओमध्ये सांगितलेले स्पेशल पाहुणे. आज अख्खा दिवस असा गेलेला आहे. कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच सांगा. आणि कोण कोण एक्सायटेड आहे ते पण कमेंटमध्ये सांगा पटकन. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. भेटू लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही मस्त राहा, सुस्त राहा, काळजी घ्या. बाय बाय, गुड नाईट.